पाहुयात पुढची बातमी। मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंनी भेटीसाठी बोलावलं होतं असं त्यांनी भेटीनंतर म्हटलंय। मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधाला कायद्याचं वलय असावं, बँकेमध्ये मराठी वापराबाबत राज ठाकरेंनी सूचना केल्या असल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। तर राज ठाकरेंच्या सूचनांसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार, बँकांमध्ये मराठीत कामकाज व्हावं अशी आमचीही भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय। औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू असं मी कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही। मी असं सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मराठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे। कारण ज्यावेळी आता जापनीज कंपनी आहे, इंटरनॅशनल लेवलची कंपनी आता ऑरिकमध्ये काम करते, तर मी त्या जपानच्या माणसाला असं कसं सांगू शकतो की तू जी FDI इथं आणलेली आहेस किंवा परकीय गुंतवणूक आणलेली आहेस ती मराठीचा सन्मान असला पाहिजे। माझा तर त्यांना देखील आग्रह राहील की त्यांनी मराठी शिकलं पाहिजे। पण अशा गोष्टीवर सक्ती करणं योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ज्यांचा डायलॉग कायमस्वरूपी सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो, ज्या काही संस्था आहेत ज्यांचा डायलॉग कायम सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो, जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे। मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत, ज्या काही बँका असतील, त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं।